देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे. ऐका बरं मारा तुम्ही लोक ऐका बाकीचे. नाम अमृतापेक्षा नाम अमृतापेक्षा गोड आहे, बरोबर आहे का नाही? पण मनाला घ्यायला आवडत नाही. नाही तुम्ही तर ऐकणारच आहात. मनाला घ्यायला आवडत नाही महाराज, पण दारू किती कडू आहे. दारू कडू आहे सुद्धा, कडू असून सुद्धा मन ते सोडत नाही. विषय मन सोडत नाही. बघा एका नवऱ्यान बायकोला थोडीशी झाकणभर दारू पाजली, ऐका बरं, आणि ते झाकणभर दारू पाजली आणि तिने केलं काय कडू आहे म्हणे. ते म्हणे तुला आज कळलं का मी हे दुःख कसं पचवत असेल. अगं माझं मला माहिती आहे म्हणे, एका एन्जॉय म्हणून थोडं लक्षात ठेवा. ते कडू जरी असलं तर मन त्याला सोडत नाही महाराज. मन सोडायला तयार होत नाही का? आपलं मन देवाकडे येत नाही याचे कारण आहेत महाराज. 10-15 मिनिटं झाली तुम्ही सांगता मन देवाकडे येत नाही, पण काय येत नाही त्याचं कारण सांगा ना. त्याचं कारण असं आहे, लक्षात ठेवा. मनाला अनादिकालापासून विषयाचे संस्कार लागले, हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे देवाकडे गेल्यानंतर मनाचं स्वातंत्र्य अबाधित राहत नाही. आणि तिसरं कारण आहे मन देवाकडे जात नाही कारण मनाला बंधनं आवडत नाही. हे 3 कारण देवाकडे न जाण्याचे मनाचे आहेत. पहिलं, मनाला बंधनं आवडत नाही. लक्ष द्या बरं का, कारण मन परमार्थ म्हणलं की बंधन आहे, बरोबर. माळ घातली पाहिजे, एकादशी केली पाहिजे, सोमवार केला पाहिजे, तुळशीला पाणी घातलं पाहिजे, आषाढी पंढरपूरची कार्तिकी वारी केली पाहिजे, हे बंधनं मनाला आहेत. आणि मनाला बंधनं आवडत नाही महाराज. मी उदाहरण सांगेल, मायाहो जरा लक्ष द्या बघा. मनाला बंधनं आवडत नाही. आज नवरा बायकोचं जरी नातं असेल तर अगोदर डील केल्या जाते. हे बघा मी लग्न तुमच्या बरोबर करते, पण तुमचे आईबाप आपल्यात राहायला जमणार, बोला बोला, राहायला जमणार नाही का? ते माझ्यावर बंधनं टाकतील आणि ते मला चालणार नाही. माझा मोबाईल माझ्याकडे राहील, तुमचा मोबाईल तुमच्याकडे ठेवा, माझा पासवर्ड तुम्ही विचारू नका आणि तुमचा मी विचारणार नाही. एवढी प्रायव्हसी पाहिजे महाराज. लक्षात येते का माझं बोल? एवढी प्रायव्हसी असेल, व्हॉट्सअप चालवल, इंस्टा काढल, फेसबुक बी पाहिजे मला, जमतंय का? चला बघा, एवढं असन तर मी तुमच्या सोबत लग्न करायला तयार आहे. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टा हे का पाहिजे? मला स्वतंत्र राहायचंय म्हणून पाहिजे. याच्यात उद्देश काय? स्वतंत्रच आहे ना महाराज. आज मुली हे ठरून घेतात. एका पोरीला म्हणलं का ग तुला नवरा कसा करायचा? म्हणे महाराज 1 कोटी रुपये तरी, ज्याच्या त्याच्या अपेक्षा वेगळ्या, 1 कोटी रुपये तरी किमान त्याच्याकडे असले पाहिजे म्हणे, मला असा नवरा करायचा. म्हणलं कोटीवाला नाही भेटला तर म्हणे 50-50 लाखाची 2 करीन, पण कोटीची भरती करीन तशी राहणार नाही म्हणे महाराज. विठाला 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 विठाला, माझ्या मनाचा आवडीचा विषय. लक्षात ठेवा बरं का. मला मनाला जे आवडतं मन तेच करतं महाराज. स्वतंत्रता मनाला पाहिजे. मनाला बंधन आवडत नाही. बघा उंच टेकडीवर घर आहे, माय हो ऐका, उंच टेकडीवर घर आहे आणि आपलं लहान लेकरू रांगायला लागलं, ऐकताय ना माय, माना हलवा, ऐकताय ना? हा, रांगायला लागलं. मग रांगायला लागल्याच्या नंतर आई काय करते? बुरजावरचं घर आहे, पोरग रांगायला लागलं म्हणून दरवाजात 2 फाळ्या आडव्या लावते, बरोबर आहे ना माय? 2 फाळ्या आडव्या लावते का? की कधी जर पोरग रांगत रांगत गेलं, चौकटीच्या पलीकडे जर गेलं तर खाली पडन, मरण लागल, काहीतरी होईल. मग त्याच्या सुरक्षेसाठी काय करते? फाळ्या आडव्या लावते. मला सांगा, ह्या लावलेल्या फाळ्या पोराला आवडतात का? नाही. मग आई लावणारी आई आवडते का? नाही. त्याला वाटतं मला तिकडे जायचं नाही ना, मला अडवलं. पण मला सांगा, फाळ्या ज्या टाकलेल्या आहेत त्याच्यात पोराचं हित आहे का अहित आहे? बोला 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 ना. हित आहे की नाही? त्याच्यामध्ये त्याचं हित आहे, पण पोराला ते बंधनं वाटतात. असंच आहे, साधू संत सुद्धा आपल्यावर जे बंधनं टाकतात ते आपल्या हिताची असतात महाराज, पण आपल्याला ते आवडत नाही. आपल्या हिताचं असलं तरी आपल्याला ते आवडत नाही. हे पहिलं कारण आहे. थोडक्यात सांगतो बघा. मनाला बंधन आवडत नाही, हे पहिलं कारण. दुसरं, देवाकडे गेल्यानंतर मनाचं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही. देव पहावया, बोला 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 बोला, देव पहावया गेलो, येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो नाही. देव पहावया गेलो, तेथे देवाची होणी ठेलो. माणसं कीर्तन ऐकतात पण बदलत नाही. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघाव, आपल्याला वाटतं सज्जन माणूस आहे, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? त्यानं शेजाऱ्याच्या संडासात राहून उभं राहून फोटो काढला आणि दुसऱ्याचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. महाराज मला सांगा, आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला ना, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे. इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार लोक आहेत. तुम्ही जाणकार आहात. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. कार्यालयात सूचना असतात, शांतता राखा. हे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. ह्या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. एकट्या मोदीला न उठवून काय करता महाराज? एकटे राजकारणी लोकच भ्रष्ट असतात असं म्हणणं 100% चुकीचं आहे. कापसात पाणी टाकणं हा भ्रष्टाचार नाही का? बोला 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 बोला. मग आपण टाकत नाही का? आपल्या अवकातीनं आपण देशाला हातभार लावतो.
विठाला 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 विठाला। बुरा जो देख न मैं चला तो बुरा न मिलिया कोई। ऐका बरं, जब गट भीतर देखियो तो मुझसे बुरा न कोई। परमार्थात तर हे पाहायचंच नाही, वाईट कोण आहे हे पाहायचंच नाही महाराज, चांगलं पाहा, चला पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा। टोपी घालत नाही तू, फक्त टोपीच घालतो, नाही कळलं का माझं बोलणं? हा, तुझ्याकडे जर पाहिलं बाकी तर मग अवघड विषय, गहन आहे रे, आहे का नाही? हे लक्षात ठेवा, म्हणून नाही पाहायचंच काम नाही, लक्षात घ्या मला काय सांगायचंय। आणि मग आज इमानदारी ही लोकांकडे पाहायला आपल्याला मिळत नाही महाराज, लक्षात ठेवा। म्हणजे हा देश बदलावा असं वाटत असेल तर प्रत्येकाची जबाबदारी आहे, तसं परमार्थ सुद्धा बदल व्हावा असं वाटत असेल तर प्रत्येकाची जबाबदारी आहे। विठाला आपलं मन देवाकडे गेल्यानंतर त्याचं अस्तित्व शिल्लक राहत नाही, म्हणून आपलं मन देवाकडे जात नाही, हे दुसरं कारण आहे। आणि लक्ष देऊन ऐका, तिसरं कारण देवाकडे न जाण्याचं पठाडे महाराज, अनादी कालापासून मनानं विषय भोगलेत, म्हणून अनादी संसार मायेच्या ठाई अनादी कालापासून विषय सेवन केल्यामुळं मनाला परमार्थ आवडत नाही। बघा, आपण जाऊ तिथं संसार उभा करू महाराज, लक्ष देऊन ऐका बरं का, काय म्हणतात महाराज, एका कपड्यावर मी आळंदीला गेलो होतो, आज बंगला आहे, गाडी आहे, सगळं आहे का, संसारच उभा केला आपण जाऊ तिथं संसारच उभा करू, याच्यापेक्षा वेगळं काही करणार नाही। एक मुलाबाळाला घरादाराला वैतागलं, लक्ष देऊन ऐका बरं का, मुलाबाळाला घरादाराला वैतागलं आणि म्हटलं आता आपल्याला इकडे राहायचंच नाही, आपण हे सगळं सोडायचं आणि तिकडं पुण्याकडे कुठंतरी जायचं। सगळं सोडलं, मुलं बाळ घरदार सोडलं आणि लांब तिकडे मुंबईकडे एका जंगलात गेलं आणि भजन करत बसलं। काही गुरं चारणारे पोरं त्या जंगलात आले, लक्ष द्या, घरदार सोडून जंगलात भजन करत बसलं, काही गुरं चारणारे पोरं त्या जंगलात आले आणि त्यानं पाहिलं कोणीतरी साधू आहे, गावात येऊन पोरांनी सांगितलं कोणीतरी साधू आपल्या जंगलात आलाय आणि भजन करत बसलाय, लोकांना सांगायची आवड, लगेच दर्शनाला रांग सुरू झाली। लक्ष देऊन ऐका बरं का, दर्शनाला गर्दी झाली, 4 शहाणे माणसं त्याच्यातून पुढे आले, म्हणले महाराज तुम्ही या झाडाखाली भजन करताय, पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि जर पाऊस आल्यानंतर तुम्हाला या झाडाखाली पाऊस लागला तर तुमचं भजन बंद होईल, तुमच्या भजनात व्यत्यय येईल, मग तुम्हाला आम्ही एखादी झोपडी बांधून दिली तर जमल का? संसार कसा आहे बघा, झोपडी बांधून दिली तर जमल का? 4 शहाण्या माणसानं त्याला झोपडी बांधून दिली। ऐका महाराज, झोपडीत राहायला लागले, जिथं माणसं राहतात तिथं उंदरं होतात, त्या झोपडीत झाली उंदरं। आता ते उंदरं झाले, त्या उंदरानं नेमका कार्यक्रम केला, यानं लंगोटी वाळू घातली, ती लंगोटी उंदरानं करत आणली। आता त्या 4 शहाण्या माणसाला यानं बोलून घेतलं, म्हणे अहो हे झोपडी बांधून दिली, म्हणे याच्यात उंदरं झाले, लक्ष द्या बरं, याच्यात उंदरं झाले। ते लोक म्हणले महाराज मग राहू द्या ना उंदराला बिन, तुम्ही बिरा दुराग्रह काऊन करता, एका सप्त्यात 8 कीर्तन असतात, घुसू द्या ना दुसऱ्याला, दुराग्रह करता काऊन तुम्ही बॉस, मध्ये लक्षात ठेवा, दुराग्रह का करता? अहो म्हणे राहण्याबद्दल काय नाही हो, पण त्या उंदरानं माझी लंगोटी करता आणली, याचं काय करायचं? लक्ष द्या माझ्याकडे। 4 माणसं म्हणले महाराज त्याच्यावर पर्याय आहे आपल्याकडं, उंदराला आपल्याकडे औषध आहे, काय? मांजर। लक्ष द्या, एक मांजर आणून घालतो म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार नाही। 4 शहाण्या माणसानं मांजर आणून घातली, लक्ष द्या, 4 शहाण्या माणसानं मांजर आणून घातली आणि आता ते 1-2 उंदर त्या खोपीत राहायला होते, ते उंदर नाश्त्यातच खाऊन टाकले बघा मांजरीनं। आता ह्या मांजरीला खायला काही नाही, मांजर लागलं बोंबलायला। आता ह्या साधूचं भजन करत असताना ते मांजर ओरडायचं, या साधूला तेही सहन होईना, पुन्हा त्या माणसाला बोलावून घेतलं, म्हणे अहो हे मांजर आणून घातलं म्हणे तुम्ही, म्हणले काय झालं महाराज? अहो याला खायला काय नाही ना म्हणे, मग माझीच खायची सोय नाही, मग याला काय खाऊ घालू? म्हणे आता काय करायचं? लक्ष देऊन ऐका बरं का महाराज, म्हणले टेन्शन घेऊ नका ना, मांजराला काय लागतं? दूध लागतं म्हणे, एक गाय आणून घालतो, एक गाय आणून घालतो, मांजराला होईल आणि तुम्हालाही दूध होईल। 4 शहाण्या माणसानं गाय आणून घातली, ऐका 10-5 लिटर दूध देणारी गाय, पिऊन पिऊन महाराज किती लिटर पेईल? 1 लिटर 2 लिटर, मांजर 1-2 लिटर, ऐका बरं 5 लिटर रोज दूध खराब व्हायला लागलं, दूध त्याचा वास सुटायला लागला, भजनात व्यत्यय यायला लागला आणि त्या महाराजांना पुन्हा त्या 4 लोकाला बोलवलं, अहो कशाला हे उद्योग करून ठेवले म्हणे तुम्ही, चांगलं झाडाखाली भजन करत होतो, झोपडी बांधून दिली, उंदरं झाले म्हणून मांजर आणून घातली, मांजराला खायला नाही म्हणून गाय आणून घातली, आता ते दूध खराब व्हायला लागलं, वास सुटायला लागला, आता काय करायचं सांगा? लोक म्हणले बाबा दूध खराब होऊ नये याकरता काय करावं लागेल? तापवावं लागेल, बरोबर ना माय? दूध खराब होऊ नये याकरता तापवावं लागेल, नंतर त्याच्यात थोडं बोला तुम्ही बोलून थोडं विरजण टाका ना त्याच्यात थोडं विरजण टाकावं लागेल, त्याच्यात थोडं विरजण टाकावं लागेल, नंतर त्याची रवी लावावं लागेल, नंतर त्याच्यातून लोणी निघेल आणि त्याचं ते कडवावं लागेल, मग त्याचं काय तयार होईल? बोला काय तयार होईल? तूप। आणि सगळं कराय कोण पाहिजे? बोला ना, बाई पाहिजे, एक बाई आणून घालतो, टेन्शन आहे का? 4 शहाण्या माणसानं बाई आणून घातली, आता ती रोज दूध तूप कडवायची, काही महाराजाला खाय द्यायची, काही घरी न्यायची, लक्ष द्या बरं का। 2 महिने असं सुरळीत चाललं, एक दिवस यानं विचार केला, आईनाच लोकांनी झोपडीत आणून घातली, आता बाहेर कशाला जाऊ द्यायची, तिच्यासोबत लग्न केलं आणि नवीन संसाराला सुरुवात झाली महाराज। ऐका
घरदार सोडून आला होता, एका लंगोटीनं पुन्हा संसार सुरू करून दिला. कोणती वादनाची लंगोटी संसार सुरू करून देईल? एखाद्या कीर्तनाची लंगोटी संसार सुरू करून देईल, नाही तर एखाद्या गायनाची लंगोटी तरी संसारच सुरू करून देईल. महाराज माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का बरं का? ही लंगोटीच आपल्याला देवाने दिलेली आहे आणि ही आपल्याला देवापासून दूर करून संसाराकडे नेती आहे. विठाला 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 या संसारात लक्ष देऊ नये का? अनादि संसार मायेच्यात आहे. एवढा संसार भोगल्यामुळं महाराज म्हणतात मनाला देवाकडे यायला आवडत नाही. म्हणून महाराज म्हणतात माझ्या मनाला तुझ्याकडे आणायचंय, माझे चित्त तुझे पायी राहो आयसे करी काही धरुनिया बाही भव हा तारी दातारा. महाराज म्हणले या मना पुढे मी हातबल झालोय. म्हणतात ना ये मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. नजरों से गिराना ना चाहे जितनी सजा देना, चाहे जितनी सजा देना, नजरों से जो गिर जाए मुश्किल है संभल पाए. सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की कर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की गजबूर जो मिल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधा राणी तुझ्या पायाची धूळ मला मिळाली तर माझ्या तकदीरात काहीतरी बदल होईल. माझी विनंती तुझ्याकडे काय आहे? नजरो से गिराना ना. बस माणूस कुठून जरी पडला तर नीट होईल, पण नजरेतून पडल्यानंतर नीट होत नाही. नजरों से गिराना ना चाहे जितनी सजा देना, बस नजरों से जो गिर जाए मुश्किल है संभल पाए. म्हणून म्हणतात ना जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा है. विठाला 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 मला नजरेत पडू देऊ नको. बस ये मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करू. मग या माझ्या चंचल मनाला मी खूप प्रयत्न करून देवा तुझ्याकडे आणण्याचा प्रयत्न केला, पण माझ्याकडून हे मन तुझ्याकडे यायला तयार नाही. म्हणून देवा माझी विनंती आहे, तुझं भजन करत असताना ऐका बरं का, तुझी कथा ऐकत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे. अभंगाच्या पहिल्या चरणात पुत्राची ये वार्ता पुत्राची ये